मराठी आली पाहिजे, मात्र भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दोन्ही ठाकरेंना इशारा। मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणारच, काय करायचं करा। मराठी भाषेसाठी वेळ पडल्यास आक्रमक होणार, संजय राऊतांकडून स्पष्ट। राजकीय मजबुरी असल्यानं दोघं ठाकरे बंधू एकत्र बीएमसी निवडणुकांमध्ये महायुतीच जिंकणार, फडणवीसांचं वक्तव्य। तर विधान भवनात उद्धव ठाकरेंना मस्करीत म्हटलं, आता ऑफर देण्याचा प्रश्नच नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। ठाकरे बंधू एकत्र झाल्याच्या धक्क्यातून अजून फडणवीस सावरले नसल्यानंच अशी वक्तव्य, विनोद म्हणून पहा। संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। पनवेलमध्ये मनसे शहराध्यक्ष योगेश चिलेंकडून डान्स बारवर दगडफेक, योगेश चिलेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल। रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार असल्याचं राज ठाकरेंनी केलं होतं वक्तव्य। अनधिकृत बार सरकारनंच तोडावे, आम्ही तोडायची काय गरज, सरकार काय करताय की सरकारच डान्स बार चालवतंय। मनसैनिकांच्या पनवेलमधील बारवरील दगडफेकीनंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मुंबईत योगेंद्र पवार यांचा आज साखरपुडा, साखरपुड्यानिमित्तानं शरद पवार आणि अजित पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब एकत्र। सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल, सनातनी दहशतवादाचं अस्तित्व प्राचीन काळापासून, भगवान बुद्धाला छळणारे, संत तुकारामांचा छळ करून त्यांच्या गाथा बुडवणारे सनातनी दहशतवादीच होते, आव्हाडांचं वक्तव्य।